अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतरे तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे. शेवटचंच एक हे राहिलेलं आहे. शेवटचे 2 आहेत ते आज स्तोत्र अष्टात ज्ञानदेवाष्टकातले म्हणूया. चिराभ्यास, माझ्या पाठोपाठ मागे अनम्यूट असतानाच म्हणा. चिराभ्यास संयोग सिद्धेर बलाढ्य. हां आता नंतर बोलू. चिराभ्यास संयोग सिद्धेर बलाढ्य, बृहद्व्याघ्रशायी महांचांगदेव. चिराभ्यास संयोग सिद्धेर बलाढ्य, बृहद्व्याघ्रशायी महांचांगदेव. निरीक्षाग्रकुड्यागतवीत गर्वः, निरीक्षाग्रकुड्यागतवीत गर्वः. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. क्वचित् तीर्थयात्रामिषेणेति नीत्वा, क्वचित् तीर्थयात्रामिषेणेति नीत्वा. स्वसंवेद्य तत्त्वं न जानासि विष्णोः, स्वसंवेद्य तत्त्वं न जानासि विष्णोः. यतः प्रेषितः खेचरन्नामदेवः, यतः प्रेषितः खेचरन्नामदेवः. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. श्रीमत् स्वामी नृसिंह सरस्वती विरचितं श्री ज्ञानदेवाष्टक स्तोत्रम संपूर्णम. आपण आळंदीला गेलो होतो आणि त्या ठिकाणी नृसिंह सरस्वतींचा आश्रम आहे, एक मंदिरही आहे. दोन्ही म्हणजे त्यांनी हे रचलेलं स्तोत्र आहे आणि सगळा त्यांच्या जीवनाचा पट एवढ्या एका 8 श्लोकांमध्ये. जसं खरवंदीकरांनी. हो विचारा ना. क्वचित तीर्थयात्रा स्वयंवेद्य तत्वमय का? हो स्वयंवेद्य. मी स्वसंवेद्य म्हणले ना. म्हणून मला कळलं. ॲक्च्युअल ते इतकं स्वसंवेद्य हा शब्द इतका डोक्यात बसलाय, तो तिथे दिसला तरी असा म्हणला गेला माझ्या हातून. अर्थात दोन्हीचं स्वयंवेद्य आणि स्वसंवेद्य, संवेद्यमुळं सम म्हणजे जास्त चांगलं जाणलं असा होऊ शकतो.
पण त्यांचा स्वयंवेद्यच आहे, बरोबर आहे. छान लक्ष आहे तुमचं, बरं झालं मला जाणवून दिलं ते. म्हणजे त्या विष्णूचं स्वयंवेद्य, स्वतःच जाणून घेण्याचं जे तत्त्व आहे ते जाणत नाही असं त्या नामदेवाला त्यांनी सांगितलं. आणि तीर्थयात्रेच्या निमित्तानं त्याला बरोबर नेलेलं होतं आणि म्हणून त्याला खेचर या गुरूंकडे पाठवलं नामदेवाला. म्हणजे सगळ्यांच्या उद्धाराचं कार्य ज्ञानदेवांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्या समाधिस्थ मूर्तीं भजे ज्ञानदेवम, तसं संवेद्य असं माझ्या डोक्यात तो बसलाय शब्द. खेचर म्हणजे कुठलं? आ खेचर 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 म्हणजे विसोबा खेचर. हा त्यांचं ना, ते नामदेव हा गुरु झाले. हा, मग तेच त्यांनी त्याचाच उल्लेख केलेला आहे. आता एवढं पूर्ण विसोबा खेचर नाव येणार नाही म्हणून खेचरवरनं त्यांनी तो शब्द अध्यारूढ ठेवलाय. ते नाही का सगळे संत जमलेले असतात आणि मुक्ताबाई म्हणते गोरखुंभाराला की तुमची ती थापटी द्या आणि प्रत्येकाचं मडकं म्हणजे मस्तक रूपी, डोकं रूपी मडकं कसं आहे, पक्का आहे का, बाजलेलं आहे का नाही. आणि म्हणून तो नामदेव म्हणत असतो, नामदेवाला राग येतो, तो म्हणतो असलं काही करायचं नाही माझं. तरी ती म्हणते नाही तुम्ही थापटून घ्याच. आणि मग ते त्याचं कच्चं मडकं आहे असं त्यांनी सिद्ध केलं. म्हणजे का की गुरूंशिवाय आपला तरणोपाय नसतो, गुरूंशिवाय खरं ज्ञान मिळत नाही. त्याला परमात्मा परब्रह्म अगदी त्याच्या जवळचं झालेलं होतं. लहानपणीच त्याच्याबरोबर भोजन केलं, त्याला अगदी जवळच्या गप्पा मारायचा, सगळं करायचा. तरीसुद्धा खरं परमात्म तत्त्व त्याला समजून घेण्यासाठी, हा सगळीकडे व्यापून राहिलेला आहे हे समजून घेण्यासाठी म्हणून त्या तीर्थयात्रेच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा फिरत होते आणि त्या गोरोबाकडे आले होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तू आता गुरूंच्या शोधात जा. आणि मग त्या खेचरांकडे म्हणजे विसोबा खेचरांकडे त्यांना पाठवले. आणि तो प्रसंग सगळ्यांना माहिती आहे की ते महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसलेले असतात, झोपलेले असतात. तेव्हा तो म्हणतो की काय ह्या म्हाताऱ्याला एवढंही कळत नाही का, भगवंताच्या याच्यावर पाय ठेवून बसलेला आहे. तर तो म्हणतो नाही बाबा मला उचलवत नाही आहे, तू आता बाजूला कर. म्हणून त्यांनी खाली काढले त्याचे पाय. तर तिथेही पुन्हा पिंड निर्माण झाली. असं सगळ्या दिशात त्याला फिरवलं. आणि मग त्याला म्हणजे काय आहे, गुरूंची पूर्वीच्या काळी ज्ञान सांगण्याची पद्धत वेगळी होती. प्रॅक्टिकल नॉलेज जास्त देत होते ते. शब्दांनी आता बघा आपण इतके सगळे ग्रंथ वाचतोय तरीसुद्धा आपल्या डोक्यात अजून शिरत नाही आहे. पण तेवढ्या एका घटनेवरून त्या लक्षात आलेल्या नामदेवाला की मी उगाचच फक्त माझा भगवंत माझा एकटाच आणि मी फक्त त्याच्यातच फक्त भगवंत पाहत होतो. असं सर्व दिशांमध्ये सर्वत्र भगवंत भरून राहिलेला आहे हे त्याला समजावून देण्यासाठी हा प्रयोग त्यांनी केला. आणि असे ते ज्ञानदेव म्हणजे इतरांचं कल्याण, कुणाकडे त्रुटी राहू नये. जसं आपले आईवडील म्हणा किंवा शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये काही कमतरता असेल तर त्यांना धडपड करतात की तू एवढा एक पॉईंट चांगला कर, एवढं बाकी सगळं तुझं चांगलं आहे. तसं त्या विसोबांकडून त्याला हे ज्ञान दिलेलं आहे. म्हणून तेवढ्या एका ओळीत एवढा सगळा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. छान. आता अनुराधाताई विचारत होत्या काल वर्ग झाला पण आम्ही वेगळ्या पद्धतीनं घेतला. त्या संध्याताईंना श्रद्धांजली अर्पण केली. काल त्या गेल्या, कळलं होतं तुम्ही तिकडे दासबोधाकडे असाल. मग कुणी विचारलं होतं? मी विचारलं, सुमनताईंनीच विचारलं. हां हां, बरं बरं. हां, कळलं झालं. हां हां, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. त्यामुळे तुमचं तसं काही बुडलं नाही. आता आज ती 38वी ओवी घेणार आहोत. काल काही घेणं झालं नाही. आमचा वेळ प्रश्नोत्तरात आणि वेगळ्या चिंतनातच गेला. महाराजांबद्दल सगळ्यांनी विचारलं, मला सांगता येईल तेवढं मी सांगितलं होतं. आणि काल अशीच चर्चा झाली फक्त. सगळ्याजणी म्हणल्या छान वाटलं त्या निमित्तानं. आता आज आपण अमृतानुभवची 38वी ओवी घेणार आहोत. सुमिताताई, शिवशक्तीतली शेवटची राहिली का एक राहिली अजून बघा. आल्यात ना सुमिताताई का नाही आलेल्या? नाही दिसत नाही. बरं ठीक आहे. मला हे इथं नाव ते ता दिसतंय नुसतं, मग ते कोण आहे ते कळत नाही. एक नंबरला तिथं पिवळा असं हे आलेलं आहे. ठीक आहे. मग आपण घेऊ 38वी. तुम्हाला कोणाला बोलायचं आहे 36-37 बद्दल? कुणी बोलणार असेल तर बोला.
36वर बोलतो ताई. हा बोला बोला प्रतिभाताई बोला. तुमच्या मैत्रीण आलेत का आता? आल्या का? नाही विचारते मी त्यांना. जॉईन केलं होतं त्या दिवशी, त्या म्हणल्या मला त्या दिवशी जमणार नाही, मी उद्यापासून येईन. ते काल कदाचित आपली चर्चा नाही झाली म्हणून म्हणलं विचारावं तुम्हाला. मला फोन नाही आला अजून त्यांचा. बरं काय मग बोलते? ठीक आहे काय हरकत नाही, बोला. 36 सांगते ना ताई. हो सांगा सांगा. का काळा राणी काळ खा तो आपण या ना आणि का नो चोजवे तरी आधी का हालवी बाणी. 36वी होईल. हो ठीक आहे. काळ्यावर अंधारात काळावर दिसला नाही, परंतु त्याला स्वतः आहे हे त्याला त्याची दृष्टी अंतर्मुख होते तेव्हा त्याची जाणीव होते. दृष्टी म्हणजे अज्ञान. आत्मा हा दृष्टीचा विषय नाही. ज्ञानाच्या आधारे त्याचा शोध घेता येतो. आत्मा हा ज्ञानाधार निश्चितच आहे. एवढं सांगितलं ताई. हा ठीक आहे. फक्त दृष्टी चुकलं का? नाही दृष्टी म्हणजे ज्ञान असाही आपण अर्थ घेतलेला होता. हा दृष्टी म्हणजे ज्ञान. हा तुम्ही चुकून अज्ञान म्हणल्या म्हणून म्हणलं तेवढं फक्त सांगावं. बाकी बरोबर सांगितले. बाकी बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काळोखातल्या माणसाला आपण पाहू शकत नाही पण त्याचं त्याला तरी माहिती असतं. तसंच भगवंताचं किंवा परमात्मा तत्वाचं आहे की त्याला अजून आपण पाहू शकत नाही. आपण अंधारात आहे म्हणजे अज्ञानातच आहोत. आणि त्यामुळं त्याला समजून घेणं, त्याच्यासाठी आता आपल्याला आत्ता जसं विसोबा केचरांचं सांगितलं की त्या नामदेवाला त्या निमित्ताने त्यांनी त्या प्रयोगातून म्हणा किंवा त्या प्रात्यक्षिकातूनच सांगितलं की हा भगवंत सगळीकडे व्यापून राहिलेला आहे. नरहरी सोनाराचंही तसंच झालेलं होतं. ते तुम्हाला मागे सांगितली होती कथा मी की नरहरी सोनार सुद्धा पक्का शिवभक्त होता आणि तो विठ्ठलाचं माप घ्यायला सुद्धा जात नव्हता. हां आणि मग व्यापारी म्हणतो की श्रीमंत म्हणतो चल मी तुला डोळे बांधून देतो म्हणून तो डोळे बांधून देतो. पहिल्यांदा माप घेतला, आता डोळे बांधून माप घेतलं काय आणि प्रत्यक्ष घेतलं काय, पण ती जी त्याला दृष्टी मिळाली मग कधी जास्त झालं कधी कमी झालं ते माप आणि मग पुन्हा आला तो. पुन्हा म्हणतो की मला इथे शिवाची पिंडच लागतीये, नागच दिसतोय म्हणून डोळे उघडून पाहिले तर तिथे साक्षात विठ्ठल आहे आणि शिव पण आहे. म्हणजे ही बऱ्याच संतांच्या बाबतीत झालेलं आहे. द्वैत जे आहे ना ते काही एकदम त्यांना संतपण प्राप्त झालेलं नाही. तुमच्या आमच्यासारखे ते द्वैताच्या ह्याच्यातूनच पुढं गेलेले आहेत. आता त्याच्यावरून एक हे काढतात, अनुमान काढतात म्हणा किंवा 38मध्ये सांगतात. 37वी तुम्ही सांगितलेली नाही आहे पण त्याच्यातही हे सांगितलं होतं की असणं आणि नसणं हे काहीच माणूस वाणे, नसोनी असणे ठाये ठाऊ. म्हणजे ज्ञानदेव सांगतात की असणे आणि नसणे ह्या मर्त्य मानवाच्या सगळ्या अनुभवातून कल्पना होत असतात. परमात्मा आहे किंवा नाही किंवा त्याचं असणं नसणं हे आपल्या चर्चेच्या, आपल्या विचारांच्या, आपल्या ज्ञानाच्या पलीकडचं आहे. आणि तो जिथं आहे तिथे आहेच, भगवंत सगळीकडे आहेच. म्हणून ज्ञानदेव पुन्हा पुन्हा विस्तारानं सांगतायत की आपल्या दृष्टीचा विषय झाला नाही म्हणून परमात्म्याचं अस्तित्वच नाकारता येत नाही. आता जे शून्यवादी होते त्यांच्यावरही भरपूर चर्चा झालेली होती की ते हे सगळं शून्य आहे म्हणतात म्हणून त्याच्यावरनं त्यांनी सांगितलं की असं म्हणणारा तरी कोणीतरी असतोच ना, म्हणजे कोणीच नाही या जगात, सगळं शून्य आहे असं म्हणता येत नाही. तसं निराकार आहे तर मग तो दृष्टीला आकारात दिसणार कसा असा पुन्हा प्रश्न येतो. म्हणजे असणे आणि नसणे ह्या दोन शब्दावर कोटी केलेली आहे सगळी. आणि काळोखातली व्यक्ती जरी काळी आहे म्हणून दिसली नाही जी आत्ता तुम्ही सांगितलं ते, पण तिचं अस्तित्व आहेच ना, ते त्या व्यक्तीला तरी माहिती आहे ना. हां तसं निदान काळोखातल्या त्या काळ्याभोर व्यक्तीला तरी हे ठाऊक आहे की मी आहे असं. आणि म्हणून आपण ते तुझं आकारू म्हणू की निराकारू रे, आकारू निराकारू ऐकू गोविंदू रे, ही ज्ञानदेवांचीच एक ओवी किंवा अभंग सांगितलेला होता. आता 38वी घेऊयात. आता शेवटाकडे आलेलो आहे. खरं काल म्हणजे छान झालं, कालही वेगळ्या टप्प्यात आपल्याला थोडी चर्चा करता आली. मला असं वाटलं होतं की काल आणि आज मिळून ह्या 2-4 ओव्या आपल्या होऊन जातील. असू द्या, सोमवार मंगळवारी.
निर्मळपणी, आता बघा इथे कसे आहेत शब्द. निर्मळपणी आपुला आकाशाचा संचू विराला. निर्मळपणी आपुला आकाशाचा संचू विराला. जो स्वये असे पुढिला काही नाकी. जो स्वये असे पुढिला काही नाकी. आता तसे शब्द माहितीतले जरी असले सगळे तरीसुद्धा आपल्याला थोडासा संचू वगैरे, काल मी थोडीशी तुम्हाला कल्पना दिली होती की आकाशाचा संचू निमाला असं म्हणले ना. आणि निर्मळपणे, आकाश सगळ्यात निर्मळ आहे, स्वच्छ आहे. म्हणजे आपण निरभ्र आकाश, जरी ढग आलेले असले तरी मूळ आकाशाची जी स्थिती आहे ती शुद्ध आहे, शुभ्र आहे. आणि त्यामुळं संचू म्हणजे एक सांगाडा किंवा संच ज्याला आपण म्हणतो, तो अनेकांचा समूह, तो संचू. उराला म्हणजे उरला. निर्मळपणी आपुला, तो निर्मळपणानंच उरलेला आहे. कोण? आकाशाचा संचू विराला तेव्हा आकाश हे निर्मळपणानं उरलेलं आहे. आणि तो स्वये असे पुढीला काही नाकी. आणि तो निर्मळपणे स्वये आहे किंवा काही नाकी. बाकी पुढच्या माणसाला काही जरी नाही दिसलं तरीसुद्धा तो मात्र आहेच, भगवंत आहेच, हेच पुन्हा पुन्हा सांगत आहेत. म्हणजे आकाशाच्या पोकळीवरून वर्णन केलेलं आहे की आकाशाच्या पोकळीत काय होत असतं. बाकीची जी 4 तत्वं आहेत, आता हे विलयाच्या वेळचं वर्णन आहे बरं का. त्याचं वेगवेगळ्या काय म्हणू आपण, या अभ्यासकांनी किंवा संतांनी, आत्ताच्या काळातल्या संतांनी म्हणू, अभ्यासकांनी खूप त्याचं स्पष्टीकरण वेगवेगळं दिलं आहे. आता आपण एकेकाचं पाहूया की जोग महाराज काय म्हणतात की ही जी 4 भूत आहेत उरलेली, पंचमहाभूत आपल्याला माहिती आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाश हे शेवटचं आहे, म्हणजे आपण शेवटचं म्हणतो. खरा तो क्रम उलटा असतो, निर्मितीचा क्रम उलटा आहे आणि विलयाला पावताना पृथ्वीपासून विलयाला जातं असतं. तर ही 4ही भूतं म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू ही आकाशामध्ये लय पावतात. आणि मग आकाश हे एकटं स्वच्छ राहतं. मग ते आकाश कोणाचा विषय होत नाही, कुणाचाच विषय होत नाही. आता ते स्वच्छ राहिलेलं आहे, त्यामुळे आता त्याच्यामध्ये काही भेळमिसळ नाही किंवा कुणाचेच हे नाही. म्हणून तिथं दुसरं कोणीच नाही, एकमेव आकाश आहे. आता पुरुषोत्तम देशपांडे आहेत, ते असं म्हणतात की आकाशाचं संचलेपण किंवा सर्वव्यापक भरलेपण आपल्या निर्मळपणातच विरलेलं असतं. पण त्याच्याकडे पाहणाऱ्याला मात्र ते संचलेलं आकाश समोर असतानाही समोर काही नाहीसं पोकळं, आपण पोकळीच म्हणतो ना, आकाश म्हणजे पोकळी आहे, असंच भासतं. म्हणजे त्याचं इतकं निर्मळत्व आहे, निर्मलत्व आहे किंवा निर्मळपणा आहे की आपल्या निर्मळपणातच ते जणू काही विरून गेल्यासारखं दिसतं. वामनराव देशपांडे म्हणतात की वरलं जे निळेभूर आकाश आहे तसं ते अथांग आहे. आपण लहानपणापासूनच्या नेहमी या गप्पा मी सांगत असते तुम्हाला, आणि तुम्हालाही तो अनुभव आहे. किंवा आत्तासुद्धा लहान लहान मुलं जेव्हा आकाशाकडं बघतात आणि आपल्याला त्याची कल्पना करताच येत नाही, ते इतकं अथांग आहे की आपल्या असीमित आहे, म्हणजे त्याची सीमा नाही आहे. आपण कुठेही गेलो तरी आकाश तसंच दिसतं, तेवढंच दिसतं. आपल्या दृष्टीची मर्यादा आहे. आणि म्हणून ते जरी आपल्या दृष्टीला सीमित दिसलं तरी ते अफाट आहे, प्रचंड आहे. कारण त्या भगवंताचं किंवा परमात्म्याचं वर्णन करायला असं काही दाखवायला नाही आहे. म्हणून आकाशाची नेहमी त्याच्याशी तुलना केली जाते किंवा त्याचं उदाहरण दिलं जातं, दृष्टांत दिलं जातं. बरं, आपण ज्या इतर वस्तू बघतो घरातल्या किंवा ह्याच्यातल्या सृष्टीतल्या, तर त्या काही घट्ट असतात, घन असतात, काही द्रवरूप असतात. पण हे आकाश मात्र घनही नाही आणि घट्टही नाही, अगदी पोकळी आहे ना सगळी ती. आकाशाच्या दिशेनं कुणीही कितीही झेपावला तर एवढी बघा, त्यामध्ये इंडिगोची 900 विमानं एका दिवशी उडणारी होती, ती रहित झाली होती. म्हणजे बघा ना, त्या आकाशाच्या पोकळीमध्ये किती संचार चालला आहे सध्याच्या काळात. किंवा आपली अवकाशयानं पाठवतात, हे पाठवतात. पण आकाशाचा जो निर्मळपणा आहे तो त्याचे तिथं पांढुरके ढग गेल्यावर कधी कधी सीमित वाटतो. तुम्ही पण बहुतेकांनी केला असेल विमानाचा प्रवास, ज्यांनी विमानाचा प्रवास केला आहे. मला आठवते ह्यांनी जे पांढुरके ढग वर्णन केलेलं आहे ना, तो अनुभव आपण छान घेतो
की हळूहळू हळूहळू एकेका स्तर ओलांडत वर जेव्हा जातो तेव्हा तो पांढऱ्या पांढऱ्या ढगांचा किंवा आकाशाचा जो पुंजका आहे तो इतका छान दिसत असतो, खूप सुंदर दिसत असतो आणि मग एक एक स्तर उंचावत आपण जात असतो. तर ते पांढुरके ढग गेल्यानंतर कधी कधी सीमित वाटतं, म्हणजे तेवढाच भाग आहे असं वाटतं. पण इतर कुठल्याही गोष्टीच्या सहयोगानं आकाशात काही आकार निर्माण होतात, ज्याला काय बरं ते म्हणतात, एक शब्द आहे, म्हणजे आपल्याला वेगवेगळे आकार दिसतात. गंधर्व नगरी असं त्याला म्हणतात. आणि मग लहानपणी बघा आपण तिथे म्हणायचो की तिथे बघा असे राजे दिसत आहेत, राण्या दिसत आहेत, अप्सरा दिसत आहेत, म्हणजे आपल्याला असे वेगवेगळे आकार त्याच्यात दिसतात. तर ती गंधर्व नगरी म्हणजे हे असते, ती कल्पित असते. पण हे जे आकार दिसतात हे निर्माण होतात, तर तो आपल्या दृष्टीचा भास आहे. खरं आकाशात काहीच नसतं, ती पूर्ण पोकळी आहे, ते निर्मळ आहे, स्वच्छ आहे. आणि आपल्याला खेळापाठीमागं खेळ म्हणजे आपण कल्पना बघा, कुणी म्हणतील झाडं दिसत आहेत, कुणी म्हणतील डोंगरासारखा आकार दिसतोय, कुणी म्हणतील देव दिसत आहेत, कुणी म्हणतील राक्षस दिसत आहेत. ही सगळी आपल्या नजरेची किंवा दृष्टीची हे असते, भास होत असतो. आणि आपली जेवढी नजर आहे तेवढंच आपल्याला हे आकाश दिसत असतं. त्या पलीकडचं अवकाश काय आहे, अथांग आहे आणि ते निश्चल आहे. सगळं काही सामावूनसुद्धा ते पुन्हा निर्विकार आहे. वास्तविक हे 4 भूतं जेव्हा त्याच्यामध्ये सामावलेली असतात, इतकं सगळं सामावलं. तर आता पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही साधी गोष्ट आहे का? 4ही जेव्हा भूतं त्याच्यामध्ये सामावतात, पण तरीसुद्धा ते शांत असतं. त्याचं मूळ स्वरूप जे आहे तसंच असतं आणि पाहणाऱ्याला ते वेगळं वाटतं. कसं? त्याच्यासाठी काही छान दृष्टांत दिलेले आहेत की रात्री चंद्र आणि चांदण्यांचा, लाखो ताऱ्यांचा असा जो खेळ रंगतो. आपण ध्रुवतारा, अमुक अमुक, सप्तर्षी असं लहानपणी तुम्हाला आठवत असेल की उन्हाळा आता सुरू होईल बघा, उत्तरायण सुरू झालं की लगेच थंडी कमी झालेली आहे. आणि पूर्वी अशी मातीची घरं, अंगणं मातीची असायची, घरामध्ये कदाचित पत्र्याची किंवा साधी घरं असायची. मग तिथं गरम जास्त उकडायचं, उकडणे म्हणायचे त्यावेळी. तर मग बाहेर अगदी साध्या सतरंज्या, त्याच्यावर अगदी हलक्याशा पासोड्या चौघड्या टाकून, काही गाद्या बिद्या पूर्वी नसायच्या, आणि सगळी भावंडं, पाहुणे रावळे कोणी येतील ते गप्पा टप्पा करत आकाशाकडं बघत चांदण्यांचा आस्वाद घेत. मग ते चांदणे किती दिसत आहेत मोजायला लागायचो आपण. तर हे सगळं तो चांदण्यांचा खेळ आपल्या कल्पनेमध्येच रंगत असतो. चांदणे आहेत, नक्षत्र आहेत, पण ते आपल्याला सगळं घन वाटतं, म्हणजे त्याच्यात घनदाटपणा वाटतो. पण मुळात ती पोकळीच आहे आणि तरीही ती स्वयंनिष्ठ आहे, स्वतःची स्वाधीन आहे, ती कोणावर अवलंबून नाही. तर गीर्वाण अमृतानुभवामध्ये म्हणतात, यथा स्वनिर्मलत्वेन संस्थितोकाशसंचयः, यथा स्वनिर्मलत्वेन संस्थितोकाशसंचयः, सस्वस्य स्वयमेवास्ति नान्यस्य दृष्टिगोचराः, सस्वस्य स्वयमेवास्ति नान्यस्य दृष्टिगोचरः गोचरः, अन्यस्य दृष्टिगोचरः न. हे शेवटचं महत्त्वाचं सांगायचं की दुसऱ्यांच्या दृष्टीला, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांना दिसणारं म्हणजे दृष्टीला दिसणारं असं काहीही नाही. मग ते कसं आहे? स्वयमेव असते, ते स्वतःच आहे, एकमेव आहे, म्हणजे स्वस्य स्वयमेव असते. आणि स्वनिर्मलत्वेनं संस्थितः, स्वतःच्या निर्मलत्वानं ते स्थित आहे. पण आपल्याला त्याचा संचय आहे किंवा काहीतरी तिथं साठा आहे असं सगळं वाटत असतं. आता हेच अभंगामध्ये स्वरूपानंदांनी सोपं सांगितलेलं आहे. आकाश ते जैसे निर्मळत्वे साच, आकाश ते जैसे निर्मळत्वे साच, आपुल्या ठाईचं संचलेसे. ते इतकं निर्मळ, साच म्हणजे खरोखर इतकं सच ते आहे निर्मळ की आपुल्या ठाईचं संचलेसे, आपल्या ठिकाणीच त्याचं सगळं अस्तित्व आहे.
परी दिसे नाते आणि का लागून, परी दिसे नाते आणि का लागून, सर्वथा व्यापून असे सर्वान, सर्वथा व्यापून असे सर्वान. ते सगळ्याला व्यापून आहे, पण आपल्याला ते समजत नाही. आपल्या दृष्टीपुढे जेवढी आपली मर्यादा आहे तेवढंच आपल्याला ते दिसत असतं. त्या डॉक्टर वी कुलकर्णी म्हणतात की आपल्या निर्मळ अशा ह्या स्वरूपात आकाशाचा साठा विरून जातो आणि तो इतरांसाठी पोकळी भासला तरी स्वतःपुरता असतोच. आता धूत महाराजांनी पण त्याच्यावर छान वर्णन केलेलं आहे. हां, आणि मानसीताई पण सांगतात की आपल्या निर्मळ स्वरूपात आकाशाचा साठा विरून जातो, पण तो इतरांसाठी पोकळी भासत नाही, भासला तरी स्वतःसाठी ते त्याचं जे काय आहे संचलेपण ते असतंच. आता आकाशाच्या निर्मळ पोकळीत आकाशाचा संच हे आता समजून घ्यायचं. संच मी मगाशी सांगितलं की संच म्हणजे आकाशाचं जे कार्य आहे, जी 4 भूतं आहेत ती आकाशात विरून जातात. विराली म्हणलेलं आहे ना, विराली. त्या ठिकाणी दुसरं कोणी नसलं तरी आकाश निर्मळपणानं एकटंच असतं. आता याचं विवरण काय, त्याच्यावर ते विवरण थोडं सांगतात की जसं मूळचं आकाश हे आपल्या स्वरूपाने निर्मळ आहे, परंतु आपण आपल्या समजुतीनं, तुम्ही नेहमी हे शब्द ऐकले असतील, घटाकाश, मठाकाश, हे 2 शब्द नेहमी या तत्त्वज्ञानामध्ये सांगितले जातात. आकाश एकच आहे, पण आपण त्याला सीमित करतो. एखादा जर घट किंवा काय म्हणू आपण माठ ठेवला जर बाहेर आणि त्याच्यामध्ये जेवढं आकाश व्यापलेलं आहे त्याला घटाकाश म्हणलं जातं. आणि घट जेव्हा फुटून जातो तेव्हा घटातलं आकाश सगळ्या मूळ आकाशामध्ये मिळून जातं. तसं मोठं म्हणजे आपलं घर. घरामध्ये सुद्धा त्या आकाशाची जी पोकळी असते त्याचे अंश दिसतात, पण घरसुद्धा जर नष्ट झालं तर त्यातलं आकाशसुद्धा मूळ आकाशामध्ये मिळून जातं. तर घट मठ या उपाधींमुळे आपण त्याला काय म्हणत असतो, घटाकाश, मठाकाश असा भेद करत असतो. वास्तविक आकाश हे निर्मळ आहे, जसंच्या तसंच आहे. आणि त्या घटाकाशात तुम्ही जर पाणी भरा किंवा दूध भरा, काय जे कराल तर त्या आकाशाला कशाचाही स्पर्श होत नाही, कारण ते आकाश म्हणजे पोकळी, ती तशीच असते. आणि ते निर्मळपणानं आपल्या ठिकाणी स्वतःच आहे, स्वयं आहेच. पुढीला न वाटे, म्हणजे दुसऱ्यांना ते दिसत नाही, म्हणजे पाहणाऱ्याला तसं ते वाटतच नाही किंवा दिसत नाही, कळत नाही. आकाशाची व्याप्ती ही घटपटाच्या उपाधीमुळं बिघडल्यासारखी दिसते. आपण त्याला आता अजून काही वेगळ्या आकाराचं असेल, ठेवलं भांडेलं असेल, काही असेल, त्याच्यातसुद्धा ते आकाश म्हणजे पोकळी ही असते, भरून राहिलेली असते. म्हणून आरशाचा निर्मळपणा किंवा आकाशाचा निर्मळपणा हा कधी कळत नाही. आकाश हे निर्मळच असतं. पुन्हा पुन्हा सगळ्यांनी तेच सांगितलेलं आहे की आकाशाचं निर्मलत्व कसं असतं. आता थोडंसं मी खंदारकरांनी जे सांगितलेलं आहे ते पुन्हा सांगणार आहे की त्यांनी मगाशी जे म्हटलं ना, हा जो याचा विवर काय म्हणू आपण, त्याच्यामध्ये सामावून जाणाऱ्या पंचमहाभूतांचा जो भाग आहे तो त्यांनी फार छान स्पष्ट करून सांगितलेला आहे खंदारकरांनी. प्रलय काळी हे सगळं कधी त्याच्यामध्ये संचले जातात, सगळी बाकीची भूतं कधी होतात, तर हा आकाशाचा जो संच आहे पंचीकृत स्थूल आकार विरून जातो. आता तुम्हाला पंचीकृत ही संकल्पना खूप वेळेला अशी याच्यामध्ये न्यायामध्ये किंवा या काय म्हणू आपण शास्त्रांमध्ये येते. माहिती नसेल तर पुन्हा एकदा थोडक्यात सांगते. पंचीकृत म्हणजे काय, 5 महाभूतं आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आपलं शरीर कसं आहे, पंचीकृत आहे. आपलं म्हणजे प्राण्यांचं, आपलं अप्सरांचे वगैरे. तर आता गंमत अशी आहे की आपल्या शरीरामध्ये या
5 महाभूतांपैकी अर्धा भाग पृथ्वीचा आहे, म्हणून आपल्या शरीराला पार्थिव शरीर म्हटलं जातं. येतंय लक्षात? मग एक असा आम्ही गोल काढून दाखवायचो, त्याच्यात एक अर्धा भाग करायचा, म्हणजे उभी रेख काढायची. तर अर्धा भाग जो आहे त्याला पृथ्वी म्हणायचं, म्हणजे पृथ्वीचा भाग. आणि त्या गोलाला पुढे 4 भाग अजून करायचे, म्हणजे आपण त्रिकोण करतो ना, 1 2 3 4 अशा 3 रेघा काढल्या की ते 4 भाग होतात. मग तिथे काय राहतं? पृथ्वीनंतर आप, तेज, वायू आणि आकाश. तर आपल्या शरीरामध्ये अर्धा भाग पृथ्वीचा असतो आणि बाकीच्या अर्ध्या भागात एक अष्टमांश, एक अष्टमांश, एक अष्टमांश, एक अष्टमांश असं करत तो अर्धा भाग भरला जातो. गणित येत असेल तुम्हाला. 8 खाली कॉमन असतात आणि 1 2 3 4 म्हणजे अर्धा भाग हा त्या सगळ्यांनी व्यापला जातो. आता ज्या वेळेला प्रलय होत असतो त्यावेळेला काय होतं? आपलं जेव्हा मरणी होतं समजा वैयक्तिक, ज्या वेळेला त्यावेळेला आपला पृथ्वीचा भाग पृथ्वीमध्ये मिसळून जातो, आकाशाचा भाग आकाशामध्ये मिसळून जातो, जलाचा भाग जलामध्ये मिसळून जातो आणि वायूचा वायूमध्ये. आता एकूण सगळ्या ब्रह्मांडामध्ये जेव्हा प्रलय होत असतो त्यावेळेला पंचीकृत हे जे स्थूल सगळं आकार आहेत हे सगळे विरून जातात त्याच्यामध्ये, आणि आकाश फक्त निर्मळपणानं शुद्ध असं तिथे राहतं. आणि तन्मात्रा म्हणजे अगदी सूक्ष्म रूपानं. आता जगाची उत्पत्ती होते तेव्हा प्रकृतीपासून प्रथम, आता आपण उद्या परवा पुन्हा बघणारच आहोत दासबोधाते, की महत्तत्व, समष्टी, ज्ञानतत्व किंवा ईश्वराची सर्वज्ञता व्यक्त होत असते. मग अहंकार येतो, मग शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या नावाने सगळे आपले अंतरिंद्रिय ज्याला म्हणतो ती, आणि पंचमहाभूतांचं सूक्ष्म रूप उत्पन्न होतं. आणि त्या सूक्ष्म रूपालाच काय म्हणलं जातं? तन्मात्रा. तन्मात्रा म्हणजे अगदी सूक्ष्मातलं सूक्ष्म रूप. आणि मग या तन्मात्रेतून पुन्हा पंचमहाभूतं उत्पन्न होतात, तेव्हा याला पंचीकरण. आत्ता जे सांगितलं की सूक्ष्म रूपात, आता एवढ्या जगातली किंवा एवढ्या सृष्टीतली पृथ्वी केवढी आहे, आप केवढा आहे, प्रचंड आहे. तर त्यातला सूक्ष्म अंश आपल्या शरीरामध्ये जेव्हा जातो किंवा या ब्रह्मांडामध्ये जेव्हा सगळ्या गोष्टी निर्माण होतात, तेव्हा आत्ता सांगितलं तसं अर्ध्या भागातून ते पंचीकरण होतं. म्हणजे 5 भाग झाले बघा, एका गोलाचे 5 भाग झाले. मग आता ही पंचीकृत जी अवस्था आहे ही जी झाली ह्याला पंचीकरण म्हणतात. आणि या पंचीकृत अवस्थेत 4 भूतांच्या मिश्रणानं आकाश मलिन झालेलं आहे. आता पृथ्वीचा अंश तर अर्धा आहे, आप, तेज, वायू याचा 1 अष्टमांश 1 अष्टमांश. खरं मूळ आकाश एवढं मोठं आहे, पण त्याच्यामध्ये हे सगळं मिसळल्यामुळं काय झालं? आकाश मलिन झालं. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला आपण दोष निर्माण झाला असं म्हणूया. पण आत्ता म्हणलं तसं ज्या वेळेला विलय होतो त्यावेळेला जलाचा अंश जलात जातो, वायूचा अंश वायूत जातो, अग्नीचा तेजाचा अंश तेजात जातो. म्हणजे आता आकाश जे उरतं ते स्वच्छ उरतं. म्हणून निर्मळपणाने त्यांनी म्हणले की निर्मळपणी आपुला आकाशाचा संचू विराला, तो स्वये असे पुढीला काही नाकी. मग आता आकाश शुद्ध राहिलं, पण आकाशाचं एक वैशिष्ट्य आहे, शब्द गुणकम आकाशम असं त्या तर्कसंग्रह नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये अन्नम भट्टांनी म्हणलेलं आहे. प्रत्येकाचं वैशिष्ट्य सांगितलं. पृथ्वी कशी? तत्र गंधवती पृथ्वी. पृथ्वीला एक गंध येत असतो बघा, सुगंध येत असतो. आपल्याला माहिती आहे जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा जो त्या मातीचा सुगंध येतो तो पृथ्वीचा आहे. म्हणून पृथ्वीचं वैशिष्ट्य सांगितलं तत्र गंधवती पृथ्वी. पाण्याचं वैशिष्ट्य काय सांगितलंय? शीतस्पर्शवत्य आपहा. आप म्हणजे पाणी, ते कसं आहे? शीतस्पर्शाने युक्त आहे. पाण्याचं मूळ जे वैशिष्ट्य आहे ते शैत्य आहे, त्याच्यामध्ये शीतपणा आहे. तत्र सगळीकडे संचार करणारा तो वायू. आणि उष्णस्पर्शवत तेज. तेजाचं वैशिष्ट्य काय? ते उष्ण स्पर्शाने युक्त असतं.
पाणी थंड शीतलनी, आणि आकाश मात्र शब्द हा त्याचा गुण आहे. आकाशाचा गुण आहे शब्द. म्हणून आपल्याला कानामध्ये जी पोकळी असते म्हणजेच आकाश असतं, त्याच्यातून आपल्याला शब्दाचं ग्रहण होतं. असं प्रत्येक अवयवाला किंवा प्रत्येक इंद्रियाला वेगवेगळं जे काम दिलेलं आहे ते असं आहे. म्हणून शब्द तन्मात्रेत पंचीकरण होताना हे 4 भूतांचं मिश्रण मुळीच नसतं. ज्या वेळेला पंचतन्मात्रा जेव्हा वेगवेगळ्या स्वतंत्र असतात आणि पंचीकरण होण्यापूर्वीची जी अवस्था आहे तिथे हे काही नसतं. तिथं पृथ्वीची धूळ नसते, पाण्याचा ओलावा नसतो, अग्नीची दाहकता नसते, वाऱ्याची चपलता नसते, चंचलता नसते, आणि आकाशाची पोकळी ही पुढील कार्यसंच काहीच नसतो, पुढील काहीच नसतं. म्हणून शब्द तन्मात्रेच्या स्वरूपात असलेलं आकाश स्वतःच्या स्वाभाविक निर्मळपणानं असतो. एवढं त्या सगळ्या आकाश, जे एक शब्द आहे आकाशाचा संचू निराला, आणि हे आपल्याला सगळं ज्ञान समजून घेतल्याशिवाय काही कळणार नाही की तो स्वच्छ काय. आता ते स्वच्छ का राहिलं तर प्रलयाच्या वेळेला हे सगळे आपापल्या ठिकाणी मिसळून गेले. जसं आपल्याकडे असं होतं की नाही, कुणी आले, पाहुणे आले, कोणी काही आलं की घरात, किंवा जेव्हा जत्रा भरतात, एखादं पवित्र ठिकाण असतात, आणि प्रयाग काय, गंगेच्या काठी काय, ऋषिकेश काय, काशी काय, किंवा आता नाशिकला होणार आहे महाकुंभ, पुन्हा कुंभ, तर इथे सगळे लोक येऊन काय करतात आपल्याला माहिती आहे, ते सगळं अस्वच्छ होऊन जातं. तसं हे सृष्टीमध्ये सुद्धा सगळं आकाशामध्ये जो स्वच्छपणा आहे तो या 4 भूतांमुळं, भूत म्हणायचं बरं का, पंचमहाभूतातली ही 4 भूत, तर त्यांच्यामुळं तो अस्वच्छपणा येतो. पण ती निघून गेली की आकाश कसं निर्मळत्वानं राहतं. म्हणून पुढच्या ओळीतही, पुन्हा पुढच्या ओवीतही त्याचाच धागा घेऊन पुढची ओवी त्यांनी सांगितलेली. समजलं का तर तुम्हाला हे पंचीकरण आणि आकाशाचं निर्मळत्व? कुणाला काही हां कळलं असेल. आता आपण पुढच्या ओवीकडे जाऊया. म्हणजे आता हे इथं प्रत्येकाने असं छान पटवून दिलं, आणि खंदारकरांनी हे जास्त स्पष्टीकरण, म्हणजे आता आम्ही हे तो ग्रंथ शिकवताना तर्कसंग्रह नावाचा हे मुलांना समजावून देत होतो की फक्त त्यांनी तर 7 पदार्थ मानलेले आहेत. 7 पदार्थ बरं का या सृष्टीमध्ये. म्हणजे प्रत्येकानं, आता जसं वेदांत्यांनी फक्त जीव ब्रह्मैव न अपरा, म्हणजे ब्रह्म परब्रह्म हे एकमेव मानलेलं आहे, तसं न्यायदर्शनाने 16 पदार्थ मानलेत. त्या वैशेषिकांनी 7 पदार्थात अजून एक विशेष हा पदार्थ मानलेला आहे. मग त्यांनी द्रव्य, गुण, कर्म, विशेष, सामान्य, समवाय, अभाव असे 7 पदार्थ. पद म्हणजे शब्द आणि त्याचा अर्थ, असे सगळे. म्हणजे प्रत्येकानं या तत्त्वज्ञानामध्ये या सृष्टीच्या मुळाशी काय काय आहे. आता आपण हल्लीचं तुम्हाला माहिती असेल पदार्थ विज्ञान, आपण शिकलो तेव्हा काहीतरी 94 का काय मूळ तत्व होती, नंतर ती 99 झाली, मग 205 झाली, आता किती झालीत मला माहिती नाही. तुम्हाला कोणाला माहिती असतील तर सांगा. त्याची संख्या शोधून काढतायत. पण या सगळ्या किचकटमध्ये जाण्यापेक्षा वेदांत्यांनी सांगितलेलं, सगळ्या संतांनी सांगितलेलं एकमेव तत्त्व शोधणं आणि त्या तत्वाशी आपण एकरूप होणं, त्या तत्वापर्यंत पोहोचणं, हे जास्त सगळ्यात सोपं आहे असं वाटतं. म्हणजे सगळ्यांनी म्हणून ते सांगितलेलं आहे. आता पुढच्या ह्याच्यात काय म्हणतात बघा. का अंगी की निर्मळपणी हिरतली या पोखरणी, हे आणि का वाचुनी पाणी सगळेची आहे. आता अंगी, अंगी म्हणजे झऱ्याच्या रूपानं वाहणार, आणि निर्मळपणी म्हणजे दुसऱ्या वाचून एकटं, म्हणजे जे एकटंच आहे, आणि हारतलिया म्हणजे आटलिया,
आणि पोखरणी म्हणजे झरा, असे सगळे शब्द याच्यामध्ये नवीन आहेत. पुन्हा एकदा समजून घ्या. अंगी म्हणजे झऱ्याच्या रूपानं वाहणं, निर्मळपणे म्हणजे दुसऱ्या वाचून एकटं राहणं. आता आकाशाचा सुद्धा निर्मळ हा शब्द माझ्या आणि सगळ्यांच्या सांगण्यामध्ये निर्मळपणा म्हणजे आपण स्वच्छ अर्थानं जो घेतला त्यापेक्षा त्यांनी एकटेपणानं राहणे असं आता ह्या ओवीमध्ये सांगतायत, तो लक्षात घ्या. आणि हारतलिया म्हणजे आटलिया. एखादा जरी मोठा झरा असेल, तो जर तो आटला तर काय होतं, तर झऱ्यासाठी शब्द वापरलेला आहे पोखरणी. आपण पोखरण म्हणतो म्हणजे पोखरलेला. आता सगळ्यांना माहिती असेल की आपण जेव्हा लहानपणी जायचो की अजूनही जातो, नदीच्या काठावर वाळू असते, ती थोडी वाळू बाजूला केली की त्याच्यातनं अगदी झऱ्याचा थोडासा तिथे अंतर्भाव होतो आणि मग जितकं काढाल तसं त्याच्यातलं पाणी आणि थोड्या वेळानंतर ते अगदी स्वच्छ होतं. तर हिरतलियाचा अर्थ काय सांगितलं आत्ता? हारतलिया म्हणले, काहींनी हिरतलिया म्हटले. म्हणजे दुसऱ्या वाचून एकटं असं आहे, ते एकटं त्याचं अस्तित्व आहे. आणि पोखरणी म्हणजे झरा किंवा पुष्करणी हा शब्द माहिती असेल सगळ्यांना, त्याच्यावरून ज्ञानदेवांनी पोखरणी हा उपयोग केला असेल. पुष्करणी म्हणजे तळं. तर त्यातलं पाणी आपण जेव्हा हिरतलिया म्हणजे हरण करून घेतो, म्हणजे काढून घेतो, कशामध्ये घेतो, कधी कधी आपण उंजळीत घेतो, कधी तांब्यामध्ये घेतो. तसं ते हिरतलिया म्हणजे हरण केलेलं असताना ते सगळं जे तांब्यातलं पाणी आहे तर ते सगळंच पाणी आणि का वाचून, म्हणजे तळ्यातल्या तळं असू किंवा मी म्हणलं तसं झरा असू, त्या तळाखालच्या गाळा वाचून अत्यंत स्वच्छ निर्मळपणानं असतं. त्याचं मूळ स्वरूप जे आहे ते स्वच्छ असतं. त्यात माती मिसळली, अन्य काही मिसळलं की ते अस्वच्छ होतं किंवा त्यात गढूळपणा येतो. खाली गाळ असतो, त्या गाळाचा किंवा आजूबाजूची जी दरडी, आता मोठं सरोवर म्हणलं तर कडेनं बांधलेलं असतं बघा. परवासुद्धा आम्ही गेलो होतो तिथं, म्हणलं ना ते कपिल दारा, तर कडेनं सगळं बांधून काढलेलं आहे. त्या गोमुखातून पाणी बरोबर तिथे येते, तेवढं ते छान बांधलेलं आहे. आणि ते लोक काय करतील, आपल्याला सवय असते जायचं, सगळ्यांनी त्या गोमुखातलं पाणी घ्यायचं, चुळा म्हणजे घ्यायचं, प्यायचं किंवा पाय धुतात लोक. तर ते सगळं पवित्र राहावं म्हणून तिथं कुणाला जाऊच देत नाहीत, लांबून फक्त पाहून देतात. तसं त्या पुष्करिणीमध्ये जर काही गाळ नसेल तर ते स्वच्छ असतं. आणि आपण जेव्हा काढून घेतो तांब्यातून किंवा भांड्यातून, तर त्यावेळेला कदाचित ते हललं गेलं तर मात्र तिथं तो गाळ आपल्याला दिसायला. म्हणजे गाळाचा किंवा आजूबाजूच्या जर दरडी कोसळल्या असल्या किंवा दरडी बांधलेल्या असतात, बांधलेल्या नसल्या, तर मग कडेची जी माती आहे ती तिथे येऊ शकते आणि ती जर नसेल तर ते स्वच्छ दिसतं. असं त्यांनी आपच सांगितलं. आता पाणी पोखरणी म्हणजे पुष्करणी, असं त्या पुष्करणीचा हे घेतलेला आहे, संदर्भ घेतला आहे. आता प्रत्येकजण त्याच्यावर काय म्हणतात थोडंसं 5 मिनटं बघू. आणि गुलाबराव महाराज म्हणतात की त्यांनी झरा शब्द घेतला, मी जो बोलले होते ते, की झऱ्यातलं पाणी आपणच आपणहून आटतो ना उन्हाळ्यामध्ये, मग तो स्वच्छ करण्याकरता ते पाणी पुन्हा काढावं लागतं. आणि ते पाणी दुसऱ्याला नाहीसं झालं असं दिसत असलं तरी झऱ्यात ते राहतंच. झरा कधी तसा कायमचा आटत नाही. आता जशी विहिरी आटून जातात, नद्या आटून जातात, पण जितकं तुम्ही खोल जाल तेवढं त्या झऱ्यामध्ये पाणी असतंच. तसंच आपल्या ठिकाणी जे असलेपण आहे किंवा आहे ही भावना आहे ती आहेच, ती कधी ओस पडणार नाही किंवा आत्मरूप जे आहे ते कायमचं असतं. हे समजावून देण्यासाठी पुन्हा ही वेगळी ओवी दिलेली आहे तिने. कांगी की निर्मळपणी हारतलिया पोखरणी,
हे आणिका वाचून या पाणी सगळेची आहे. म्हणजे आपल्याला जरी वाटलं की तिथं ते सगळं आटलंय तरीसुद्धा पुन्हा तुम्ही खोल 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 जात राहिलात तर ते पाणी आपल्याला दिसतंच किंवा त्याच्यामध्ये पाणी असतंच. आता प्रत्येकानं बघा दृष्टी प्रत्येकाची कशी वेगळी आहे, प्रत्येक संतांची म्हणू किंवा या अभ्यासकांची. जोग महाराजही मोठे अभ्यासकच आहेत, म्हणजे ज्ञानदेवांच्या सगळ्याचा अभ्यास करून या लोकांची कीर्तनं फार व्हायची. तर त्यांनी काय म्हटलं आहे तिथे, त्यांनी पोखरणीचा अर्थ विहीर घेतला आहे. काहींनी त्या पुष्करिणी म्हणजे तळ सरोवर घेतला, काहींनी झरा घेतला. गुलाबराव महाराजांनी त्याचा अर्थ झरा घेतला. तर ही पोखरिणी म्हणजे जी विहीर आहे, आता विहिरीतही पाहतो आपण किंवा बोर काढतात बघा, बोरच्या वेळेला सुद्धा त्या यंत्राच्या साह्यानं खोल 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 जातात. मग काही ठिकाणी 50 फुटावरही लागतं, काही ठिकाणी 100 वरही लागतं, काही ठिकाणी अगदी 500 फूट गेलं तरीसुद्धा पाणी लागत नाही. मग नंतर एकदम तो असं पाणी उसळून येतं. तर जेव्हा आपण हारतली याचा अर्थ त्यांनी खणल्यानंतर असा घेतला. खणल्यानंतर पाणी का अंगी की निर्मळपणी हे आणिका वाचूनी सगळेच आहे. तर पाणी पाहणारा जो मनुष्य आहे तो काय सांगतो की विहीर खणल्यानंतर तिथे झरा लागतो आणि ती विहीर जोपर्यंत खणली जात नाही तोपर्यंत ते पाणी आपल्या आकारानं किंवा स्वच्छपणानं आपला विषय होत नाही, म्हणजे आपल्याला समजत नाही. ते पूर्णपणानं असतं, अदृश्य आहे की नाही. पाण्याचे झरे म्हणून तो पायाळू मनुष्य असतो ना त्याला समजतं. काही जण कान लावून बरोबर हे अंदाज घेतात की किती आहे, किती खोलवर पाणी आहे हे लोकांना कळतं. पाण्याची ज्याला परीक्षा आहे ते लोक सांगतात. आणि एखादा सांगेल की तुम्ही किती खणलं तरी इथं पाणी लागणार नाही. लोक म्हणतात नाही नाही आम्ही यंत्रांनी जातो 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 आणि बोर काढत 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 जातात. मग काही वेळेला निराश व्हायची वेळ ते खूप खोल जावं लागतं. कुठं ना कुठं तरी तो पाण्याचा अंश असेलच, पण मग सगळीकडेच असं निघायला पाहिजे हो, तसं होत नाही. जिथे क्षेत्र आहे तिथंच ते मिळतं. आणि अभावाशिवाय भावाची उत्पत्ती होत नाही. म्हणजे कुठं तरी पाणी लागतंच, त्यावेळेला ते पाणी आहे हे आपल्याला समजतं. आधी ते पाणी जमिनीत गुप्त होतं आणि तेच आपण ज्या वेळेला खणून काढतो तेव्हा ते आपल्याला समजायला लागतं असं म्हणतात. आता आपण अधिक खोलात सोमवारी बघूया ही चोवी. म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश ह्या प्रत्येकाचं त्यांनी हळूहळू कसं विवेचन केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जशा अदृश्य आहेत तसंच हे परमात्मा स्वरूपसुद्धा आपल्याला दिसत नसलं तरी त्याचा अनुभव घेतल्यानंतर त्याच्याजवळ गेल्यानंतर, आता काल ते एक जण सांगत होते ना की आपण जेवढं हे सुहासदादा की सगळं शून्य 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 जेव्हा होईल, सगळंच संपलेलं असेल त्यावेळेला फक्त त्या परमात्म्याचं हळूहळू आपल्याला अस्तित्व जाणेल. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं सांगत आहेत. आपल्याला अनुभव कसा येईल तो आपण बघूया. आज कोणी म्हणणार आहे प्रार्थना? इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. म्हणताय का प्रतिवते? श्रित्वा प्राकृतगिरं बर सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं
सादरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा प्रगट भूय बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद